मुख्यतः विषय होता पाणी टंचाई जी सातत्याने माझ्या भागात सगळीकडे मग तो नेतिवली पेसिवली भाग असेल, दावडीचा भाग असेल, नांदिवली असेल किंवा PNT कॉलनी, तसेच आमचे काही डोंबिवली जिमखाना आयरे भाग या भागात पण पाणी टंचाई सातत्याने जाणवते। काही लोक उपोषणाला बसली होती मागच्या 10 दिवसात, काही लोकांनी मोर्चे नेले, काही लोक आता अनंतमसारख्या ठिकाणी एकत्र जमा झाले होते। एकंदरीतच पाण्याची भीषण अवस्था आहे। आम्ही आज ती मीटिंग घेतली आणि त्यांना हे सांगितलं की जास्त काही प्रयत्न करू नका तुम्ही, फक्त लोकसभेच्या निवडणुका ज्या लागायच्या आधी 2 महिने जी जादू केलेली तेवढीच जादू करा आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने पाणी आलं तरी चालेल। त्यांना आमच्या पद्धतीने काय उपाययोजना करायचे आहेत, नाही केलं तर आम्ही काय करू हे आम्ही सर्व त्यांना सांगितलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बघू आता सोमवारपर्यंत त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्यात आम्ही हे करू। अनाशी आजच जांभूळला जो पाणी शुद्धीकरणचा जो प्रकल्प आहे त्याला साफसफाईचं काम निघालं आहे, त्यामुळे 2 दिवस असे पाण्याचं प्रेशर कमी राहणार आहे। आम्ही त्यांना थोडा अवधी दिला 1-5-7 दिवसाचा की साधारण सोमवारपर्यंत हे परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही MIDCवर मोठा मोर्चा नेणार आहोत। याच्यात KDMCकडनं काय हलगर्जीपणा होत असेल, परंतु सगळ्यात जास्त याच्यात चालूगिरी मी बोलेन MIDC करते, कारण सातत्याने आम्हाला खोटे आकडे द्यायचे, तुम्हाला 80 MLDच्या वर पाणी येतो, परंतु तशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे। त्यामुळे आमच्या सर्वांचा जनतेचा जो रोष आहे तो मुख्यतः MIDCवर आहे आणि आम्ही पाण्याचा जो पुरवठा सुरळीत झाला नाही, सुरळीत प्रेशर आलं नाही तर येत्या सोमवारनंतर आम्ही आमची अधिवेशनही संपते आणि आम्ही आमची दिशा ठरवून एक प्रचंड मोर्चा नेणार आहोत। विधानसभेमध्ये प्रश्न विचारल्याच्या नंतर आयुक्तांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की परिस्थिती अशी आहे, काही ठिकाणी अमृतची कामं थांबलेली आहेत, ती कशी गतिमान करता येतील। एकंदरीत त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होता। बघूया आता एकत्रित शेवटी हे जायला लागेल, कारण MIDC आणि KDMC दोन्ही संस्था मिळून काम करत आहेत। त्यात तिसरी अमृत योजना एक आलेली आहे, काही पर्याय काढलेले आहेत, येत्या दिवसात काही दिसतील पॉझिटिव्ह। विधानसभेमध्ये मीटिंग आधीच आयोजित केलेली, विधानसभेत अनेकदा बोललो आहे। आमचा कल्याण डोंबिवलीचा जो हक्काचा 140 MLD स्टेमचा पाणी कोटा जो रिझर्व कोटा आहे तोही पळवण्याचा घाट काही लोकांचा चालला आहे आणि दुर्दैवाने इथले कोणी लक्षही देत नाही आहे। मुख्यतः आज तोही विषय आम्ही घेतला आणि जो अमृतचा 105 MLD पाणी कोटा यायला पाहिजे होता तोही आम्ही मागेच मागणी केलेली माननीय फडणवीस साहेबांकडे, विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती की त्याचा किमान तो साठा तरी पाणी कोटा आम्हाला पूर्ण रिलीज करावा। त्याने त्यावेळेस आश्वासन दिलं होतं, तर बघूया म्हणजे असं नाही की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।